आपला आवाज कोकण 24 तास। गोमाता राष्ट्रमाताच्या घोषणा देत लांजा येथे हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। गोमाता की जय, गोमाता की जय, गोमाता राष्ट्रमाता, गोमाता राष्ट्रमाता। गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी गो सन्मान अभियानाअंतर्गत लांजातील हिंदू बांधवांच्या वतीने लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांना निवेदन सादर करण्यात आले। ही मागणी मान्य न झाल्यास पुढे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्याचीही जाहीर करण्यात आले। गोमाता राष्ट्रमाता, गोमाता की जय, गोमाता की जय। मॅडम पत्रक दिलं का? ते पत्रक द्या जरा, काय नेमका हेतू आहे? हा विषय असा आहे की गोसन्मान आव्हान अभियान हे पुऱ्या देशभर साधुसंतांच्या संकल्पनेतून उद्यावरून सुरू झालेले आहे आणि आज दिनांक 27 एप्रिलला पुऱ्या देशातून एकाच वेळी सगळ्या तहसीलदारांना हे निवेदन दिले जाते की गोमातेला संरक्षित करण्यासाठी, गोमातेला राष्ट्रमाता करण्यासाठी, गोपालन मंत्रालयाची निर्मिती करण्यासाठी हे सगळ्या म्हणजे देशातील सर्व तालुक्यांमधून प्रत्येक तहसीलदारांना हे निवेदन दिले जाते, जेणेकरून गोमाता संरक्षित व्हावी। हेतू आहे सांगतो, राष्ट्रमाता गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा, कारण की गोमातेशिवाय हिंदुस्थान पूर्ण होत नाही। हिंदुस्थानची संस्कृती पूर्ण होत नाही आणि त्याचा इतिहासही पूर्ण होत नाही। त्यामुळे गोमातेला संरक्षित करावे, गोमातेला राष्ट्रमाता हा दर्जा द्यावा। संपूर्ण देशभरात 27 एप्रिल रोजी गो सन्मान अभियानाअंतर्गत तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले। तहसीलदारांमार्फत देशाचे राष्ट्रपती, राज्यपाल, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांना हे निवेदन सादर करण्यात आले आहे। गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा, गोमातेचे संरक्षण व्हावे, गोमातेचे संरक्षण होण्यासाठी संशोधन व्हावे आणि गोपालन होण्यासाठी गोपालन मंत्रालय व्हावे या प्रमुख मागण्यांसाठी हे निवेदन सादर करण्यात आले। आजकाल अनेकदा आपल्याला गोहत्याच्या बातम्या वाचनात येतात। हिंदू धर्मात गोमाता ही पूजनीय असून 33 कोटी देवांचा त्या ठिकाणी वास आहे। भगवान श्रीकृष्णांचे वर्णन देखील गोपाळ म्हणून केले जाते। अशी ही पूजनीय गोमाता आज रस्त्यावर भटकते आहे। म्हणूनच गोमातेचे संरक्षण व्हावे, तिला राजमाता, राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा या अनुषंगाने संपूर्ण देशभरात हे अभियान टप्प्याटप्प्यात राबवण्यात येत आहे। या अनुषंगाने सोमवारी लांजा तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले। यावेळी लांजा शहरातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। की आपण ही सर्व ह्या आता पहिलं चरण झालं की 27 जुलैला जर का ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर 27 जुलैला परत पुन्हा आपण कलेक्टर ऑफिसमध्ये सगळ्या जिल्ह्यातून येऊन त्यांना निवेदन देणार आहोत आणि तिथंही मागणी पूर्ण नाही झाली तर पुन्हा मुख्यमंत्र्यांना पूर्ण राज्यातून लोक येऊन निमंत्रण देणार आहे आणि तिथंही मागणी जर का तोपर्यंत पूर्ण नाही झाली, मागणी पूर्ण नाही झाली तर येत्या 27 फेब्रुवारी 2027 पासून दिल्लीमध्ये पंतप्रधान कार्यालय किंवा ज्या दिल्लीमध्ये तिथे सर्व देशातील 30,000 लोक एकत्र येऊन धरणी आंदोलन करणार आहेत आणि तिथे अगदी काही साधूंची अशी माणसं आहे की तिथे प्राणत्यागाचा आंदोलनाची सुरुवात होणार आहे। या आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच आता एक आव्हान आहे की जोपर्यंत गोमातेला सन्मान मिळत नाही, सेवा मिळत नाही, सुरक्षा मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन, हे अभियान थांबणार नाही। जय श्रीराम। गोमाता की जय, गोमाता की जय। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।